स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणाची युती कोणाची बिघाडी। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल। येत्या 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता सगळ्याच पक्षांनी आपले मोर्ची बांधणी सुरू केली आहे। नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरू झाले असून कोण कोणासोबत असणार आणि कोण नसणार याचीही चर्चा सुरू आहे। याच दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीचेच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीत एकत्र लढायचे की स्वतंत्र यावर निर्णय होताना दिसत नाही। या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच MIMने मात्र सर्व जागा लढवणार आणि स्वतंत्र लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे। निवडणुका वेळेवर होतील असे सांगतानाच फडणवीस यांनी काही अपवादात्मक ठिकाणी जरी आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी एकमेकांवर टीका केली जाणार नाही, मैत्रीपूर्ण लढती होतील असेही सांगितले। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीत निवडणुका एकत्र लढविण्यावर आपण ठाम असल्याचे सांगत महापालिका, पालिका आणि जिल्हा परिषदेच्या विभागावर बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे। कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय घेण्यात येईल। ज्या जागा वाट्याला येतील त्या सर्व आम्ही लढणार असल्याचेही तटकरे म्हणाले। महाविकास आघाडीतून अद्यापही एकत्र निवडणुका लढवण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या मूडमध्ये असल्याचे सध्या तरी दिसत आहे। नेमके काय करायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे नुकतेच खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे। MIM येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असल्याचे वक्तव्य माजी खासदार आणि MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केले। नुकतीच MIMची एक बैठक पार पडली। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही लवकरच सदस्यता मोहीम राबवणार आहोत। फक्त महानगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जाणार आहेत। भाजपची सोशल मीडिया टीम पैशाने कोणतीही बातमी पसरवते, पण MIMची मजबूत सोशल मीडिया टीम तयार केली जाईल। राष्ट्रीय प्रवक्त्याची ही नियुक्ती केली जाईल असे जलील यांनी सांगितले। तर युतीच्या बाबतीत जिल्हास्तरीय नेत्यांना जबाबदारी दिली जाईल। MIM कडून अनेक मोठ्या बैठका आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये असुद्दीन ओवेसी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।